उजनी धरण साखळीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि अशातच उजनी धरणामधून सुमारे 1 लाख क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। पंढरपूरमधील चंद्रभागा वाळवंटातील अनेक मंदिरांना यामुळे पाण्याचा वेढा पडलेला आहे। गेल्या 4 महिन्यांमध्ये 7व्यांदा पाणी पातळीत वाढ झाली आहे। तर बार्शी तालुक्याला सुद्धा रात्रीपासूनच पावसाने झोडपलंय। आगळगाव इथल्या चांदणी नदीला पूर आलेला आहे। अशातच आगळगाव इथल्या चांदणी नदीवरून शेतकरी आणि ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। एका बाजूला सोलापूरचा अक्कलकोट भाग आणि दुसरीकडे बार्शी तालुका, या दोन ठिकाणची दृश्य आपण बघतोय। वरून येणारं जे सगळं पाणी आहे त्यामुळे चंद्रभागेचं पात्र वाढतं आणि चंद्रभागेत पाणी जास्त आल्यानंतर मंदिरं पाण्याखाली जातात। असं चित्र आपल्याला सोलापूर अक्कलकोट या सगळ्या भागात बघायला मिळतंय। सोलापूरमध्ये पंढरपूर अक्कलकोट या सगळ्या भागात बघायला मिळत आहे। तर इकडे बार्शी तालुक्यामध्ये चांदणी नदीला पूर आलाय, त्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत। तर अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने झोडपून काढलंय। शेवगाव तालुक्यातील भगूरला पावसाने झोडपलंय। भगूर या परिसरातली घरं आणि शेती पाण्याखाली गेलेली आहे। शेतात पाणी शिरल्याने पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आहेत। आपल्याला शेवगाव अहिल्यानगर कसं पाण्यात आहे ते बघायला मिळेल। तर सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात दमदार पाऊस झाला, त्यामुळे तालुक्यात ओढे नाले ओव्हरफ्लो झालेत। खैराट गावात ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे अनेक शेतात पाणी शिरलंय। अक्कलकोट तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेल्याने जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहायला सांगितलं गेलंय। तर अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अक्कलकोट ते वाकतेरी रस्ता वाहतुकीकरता बंद करावा लागलाय। शिरसी या गावाजवळ असलेला पूल आहे जो पाण्याखाली गेलाय, त्यामुळे अक्कलकोट वाकतेरी वाहतूक बंद झाली आहे। अक्कलकोट तालुक्यातीलच हरणा नदीला सुद्धा पूर आलाय, त्यामुळे वाहतूक बंद करावी लागली आहे। सोलापूर जिल्ह्याला आजही रेड अलर्ट आहे। नाशिकमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नाशिकच्या अनेक भागांमध्ये पाणीच पाणी दिसतंय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी सुद्धा वाढली आहे। गंगापूर धरणामधून 5447 क्युसेक प्रतितास इतक्या वेगाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे। गोदावरी नदीला त्यामुळे पुन्हा एकदा पूर आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुरामुळे रामकुंड परिसरातली अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। रामकुंड परिसर पाण्याखाली गेलेला आहे। व्यावसायिकांकडून दुकाने काढून घेण्यास सुरुवात झालेली आहे। दुकानातलं सामान उचलून टाकलं जात आहे, काढून टाकलं जात आहे। पावसामुळे दैनंदिन पूजा विधीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। नाशिकमध्ये जो मुसळधार पाऊस रात्रीपासून कोसळतोय त्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात मोठं नुकसान झालंय। येवला तालुक्यातील धामण्या नदीला पूर आला, या भागातील लोकांचं प्रचंड नुकसान झालं, हाल झाले। पावसाने कुणाच्या घरात पाणी शिरलंय तर कुणाच्या शेतात पाणी साचलंय। दुसरीकडे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नाशिकच्या मनमाड शहर परिसरात रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू झालेली आहे। मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझण आणि रामगुळणा या नदीची पाणी पातळी वाढली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। काल सायंकाळपासून मनमाड, मालेगाव, चांदवड, येवला, सटाणा यासह नाशिकच्या ग्रामीण भागात धो-धो पाऊस होत आहे। 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे। त्याच्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे। मी आता उभा आहे मनमाड शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझण नदीच्या संगमावर। आपण बघू शकतो का या दोन्ही नद्यांचा संगम इथे होतो आणि इथून पांझण नदी जी आहे ती पुढे नांदगावकडे वाहत जाते आहे। आपण बघू शकतो का या नदीला पूर आलेला आहे। पावसाळा सुरू होऊन 4 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर प्रथमच या नदीला पूर आलेला आहे। ती दुथडी भरून वाहत आहे। हीच परिस्थिती नांदगाव भागात देखील आहे। तिथेही लेंडी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। या ग्रामीण भागातली जेवढे नदी नाले ओढे हे ते ओसंडून वाहत आहे आणि जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेले आहे। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारा वाघदर्डी धरण ही ओव्हरफ्लो झालेला आहे। त्याचे पाणी देखील या नदीत येते। त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांना, लोकांना आणि नागरिकांना नगरपालिका प्रशासन आणि महसूल विभागाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।